नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण मुद्रित शोधनाच्या खुणा काही पाहिल्या होत्या। त्या पुढील जो काही भाग आहे, जे काही चिन्ह आहेत, ज्यावेळेस प्रकाशन संस्थेमध्ये लेखकाने लिहिलेली संहिता किंवा DTP केलेला जो काही भाग आहे, तो भाग ज्यावेळेस मुद्रित शोधकाकडे येतो त्यावेळेस मुद्रित शोधक या ठिकाणी काही चिन्हांचा किंवा काही खुणांचा वापर करतो। मागील तासाला आपण काही अशी चिन्ह किंवा खुणा पाहिल्या होत्या, त्या खुणांचे अर्थ पाहिले होते आणि जवळजवळ साधारणतः एक 6 ते 7 खुणा आपण त्यामध्ये पाहिल्या होत्या की ज्यावेळेस ही संहिता, ही स्क्रिप्ट लिहिली जाते त्यावेळेस या ठिकाणी असा पूर्ण समास असतो, समासामध्ये असं चिन्ह लिहिलं जातं आणि त्या चिन्हांचे अर्थ हे कॉम्प्युटर ऑपरेटरला माहिती असतात, त्यानुसार तो बदल करत असतो। म्हणून मागच्या तासाला डिलीट करणं म्हणजे काढून टाकण्याचं खूण पाहिलं आपण, ओळ सरळ करा हे एक चिन्ह पाहिलं, अक्षरे जोडून घ्या, स्पेस सोडा, शब्द तोडा, शब्द जोडा किंवा सारखे अंतर ठेवा किंवा खोडल्या जागी अक्षर घाला वगैरे वगैरे, म्हणजे अशी काही चिन्ह आपण पाहिली होती। आता आपण पुढच्या या चिन्हाकडे जायचं आहे। तर पुढचं चिन्ह जे आहे, मागील तासाला सांगितल्याप्रमाणे हे टी आहे, इंग्रजीतलं टी आहे, पण याला या ठिकाणी मुद्रित शोधनामध्ये काना असं म्हणतात। यथाकदाचित एखादी ओळ लिहित असताना जर त्या शब्दाचा काना राहिला असेल तर त्याला कशी खूण केली जाते, उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ। मराठी भाषा असा जर मूळ शब्द असेल, नकळत चुकून या ठिकाणी र ला काना राहिलेला आहे। हा काना जर राहिलेला असेल सांगत असताना या ठिकाणी तिरकी रेष येईल आणि समासामध्ये हे चिन्ह केलं जाईल। मग मुद्रित शोधकानं हे करायचं आहे, कॉम्प्युटर DTP ऑपरेटर जो कोण आहे DTP करणारा, त्याला हे चिन्ह समजून येईल आणि मग तो या ठिकाणी हा शब्द दुरुस्त करून मराठी असा शब्द तो लिहू शकेल। म्हणजे अशी काही चिन्ह किंवा अशा काही खुणा या मुद्रित शोधनाच्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। आता या ठिकाणी त्याचप्रमाणे एक चिन्ह आहे आणि वर अनुस्वार दिलेला आहे। आता याचं जे काय आहे, म्हणजे काना आणि अनुस्वार द्या असा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे। आता या ठिकाणी एक शब्द आहे, मूळ शब्द आहे तो सैनिकांना। आता या ठिकाणी काना पण राहिलेला आहे, अनुस्वार पण राहिलेला आहे आणि या ठिकाणी असं चिन्ह केलं जातं, आडवी किंवा उभी तिरकी रेष मारली जाते। तिरकी रेष मारल्यानंतर समासामध्ये हे चिन्ह लिहिलं जातं आणि मग पुढे हा शब्द याला काना आणि अनुस्वार देऊन तो शब्द दुरुस्त होतो। अशा प्रकारे या मुद्रित शोधनाच्या विविध चिन्ह असतात, खुणा असतात, त्याद्वारे या ठिकाणी मुद्रित शोधकाला संहितेचं किंवा ग्रंथाचं या ठिकाणी मुद्रित शोधन करावं लागतं आणि मग त्या ठिकाणी हा जो काही कॉम्प्युटर ऑपरेटर आहे किंवा DTP करणारी व्यक्ती आहे, ती व्यक्ती अशा ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते। आता या ठिकाणी अशी एक खूण आहे, म्हणजे पहिली वेलांटी, नकळत म्हणजे याला रस्व वेलांटी असं सुद्धा म्हणतात, रस्व किंवा पहिली वेलांटी। आता या ठिकाणी असा एक शब्द असतो, म्हणजे आलेला असेल। आता या ठिकाणी अशी तिरकी रेष येईल आणि काय राहिले या ठिकाणी, मूळ शब्द आहे सामाजिक, तर या ठिकाणी जी वेलांटी आहे ती वेलांटी राहिलेली आहे। नकळत या ठिकाणी लेखकाकडून किंवा DTP कॉम्प्युटर ऑपरेटरकडून चूक होऊ शकते आणि DTP करून आलेला ग्रंथ असेल, साहित्यकृती असेल किंवा हस्तलिखित असेल, ते मुद्रित शोधकाकडे येत असतं आणि त्याद्वारे मुद्रित शोधक अशा खुणा चिन्हांद्वारे अशा चुका काढत असतो। म्हणून पहिली वेलांटी द्या। आता या ठिकाणी असा आणखी एक शब्द असेल तर त्याला दुसरी वेलांटी द्या, म्हणजे असा असेल, म्हणजे कदाचित एखादा शब्द असेल, त्याला विहीर हा शब्द आपण या ठिकाणी लिहू। आता या ठिकाणी हला वेलांटी दिलेली नाही तर अशी तिरकी रेष येईल आणि मग शब्द दुरुस्त होताना त्याला
दुसरी वेलांटी दिली जाईल. म्हणजे या ज्या खुणा आहेत, ही जी चिन्ह आहेत, ही चिन्ह अशी या ठिकाणी या मुद्रित शोधकाला लिहावे लागतात. आता पंढरपूर असा शब्द आहे, हा मूळ शब्द झाला. आता या ठिकाणी अशी तिरकी रेष करावी लागेल, कारण या ठिकाणी दुसरा उकार हा राहिलेला आहे आणि या समासामध्ये मुद्रित शोधक हा दुसरा उकाराचा चिन्ह हा लिहील आणि नंतर दुरुस्त करून पंढरपूर वगैरे असा शब्द या ठिकाणी तयार होईल. आता कुटुंब हा एक शब्द आहे. आणि या ठिकाणी असं तो चिन्ह करेल का, तर आता या ठिकाणी पहिला जो उकार आहे कुटुंबाला, तो कुटुंबाचा पहिला उकार राहिलेला आहे. म्हणजे मुद्रित शोधक करीत असताना अशी चिन्ह किंवा अशा या खुणा दिल्या जातात. मग पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, कधीकधी यदाकदाचित मात्रेसुद्धा राहतात. सोपान हा जर शब्द असेल आणि याचा जर मात्रा राहिला असेल तर असं चिन्ह तो करेल आणि अशी तिरकी रेष या ठिकाणी तो मुद्रित शोधक मारेल. दुरुस्त होत असताना मग याला या ठिकाणी हे चिन्ह पाहून, ही खूण पाहून जो काही DTP करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून ही चूक दुरुस्त होईल. म्हणजे मात्रे राहणं किंवा काणा राहणं, वेलांटी राहणं, उकार राहणं, म्हणजे अशा चुका या ठिकाणी होऊ शकतात. आता कधीकधी या ठिकाणी अनुस्वार आणि मात्रे हे सुद्धा कधीकधी राहतात. आता मूळ शब्द काय, या ठिकाणी वेंधळे असा एक शब्द आहे. आता या ठिकाणी मात्रा पण राहिलेला आहे आणि अनुस्वार पण राहिलेला आहे. म्हणजे अशी खूण जर केली तर मात्रा आणि अनुस्वार असं चिन्ह या ठिकाणी समासामध्ये केलं जाईल आणि मग ते दुरुस्त होऊन वेंधळे म्हणजे असा या ठिकाणी आपल्याला शब्दप्रयोग हे करता येईल किंवा हे वाक्य किंवा हे एक शब्द दुरुस्त करता येईल. मग मात्रा राहणं, अनुस्वार राहणं आणि नंतर मग रफार राहणं. रफारसुद्धा कधीकधी हा राहू शकतो. रफाराचं चिन्ह हे असं आहे. आता यदा कदाचित शब्द सर्व हा शब्द आहे आणि तो नकळतपणे लेखकाच्या हातून हस्तलिखित लिहिताना किंवा कॉम्प्युटर DTP करत असताना या ठिकाणी हा रफार राहिलेला असतो, म्हणून अशी तिरकी रेष येईल आणि मग हे रफाराचं चिन्ह या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे अशा असंख्य या मुद्रित शोधनाच्या खुणा आहेत, त्या खुणा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता रफार आणि अनुस्वार, कधीकधी रफार आणि अनुस्वारसुद्धा राहतो. आता हाच शब्द आपण पुनश्च लिहू. आता सर्वांना हा शब्द आहे. आता या ठिकाणी जर आपण रफार आणि यामध्ये अनुस्वार हे चिन्ह या ठिकाणी मुद्रित शोधनाची खूण आहे, याचा अर्थ काय, इथं तिरकी रेष येईल. या ठिकाणी रफार आणि अनुस्वार असा राहिलेला आहे, तो या ठिकाणी दुरुस्त करण्याची जी खूण आहे ती खूण हा मुद्रित शोधक देत असतो. म्हणजे अशा विविध विरामचिन्हांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि तो नकळतपणे राहून जातो. मग छोटी छोटी सुद्धा चिन्ह कधी कधी राहतात. आता उदाहरणार्थ तो गावाला गेला असं जर वाक्य असेल त्या मूळ साहित्य कृतीमध्ये किंवा DTP केलेल्या या ग्रंथामध्ये, आता तो गावाला गेला असं म्हटल्यानंतर हे वाक्य पूर्ण झालं. गेल्यानंतर पूर्णविराम येणं गरजेचं आहे. जर यदा कदाचित इथं पूर्णविराम जर नाही आला, अशी तिरकी रेष येणार आणि या समासामध्ये असा बारीक टिंब दिला जाणार. म्हणजे पूर्णविराम राहिलेला आहे असं नकळत या ठिकाणी सांगता येतं. पूर्णविराम असेल, अनुस्वार असेल किंवा आणखी विसर्गचिन्ह असेल. कधीकधी विसर्गचिन्हसुद्धा या ठिकाणी विसरलं जातं. त्याचा शब्द आपण कदाचित स्वतः असा एक शब्द आहे किंवा दुःख, असे असंख्य विसर्गाचे शब्द आहेत. आता या ठिकाणी इथं तिरकी रेष येईल, इथं तिरकी रेष येईल आणि इथं समासामध्ये हे दोन टिंब येतील. म्हणजे स्वतः नंतर हा विसर्ग येतो. दुःख, दु शब्दानंतर विसर्ग येतात. म्हणजे हे दुरुस्त करता येणारे शब्द असे किंवा याच्या खुणा अशा समासामध्ये दिलेल्या असतात. म्हणजे स्वतः, दुःख, म्हणजे ज्यावेळेस लेखक या ठिकाणी हस्तलिखित लिहित असताना किंवा त्यानं यदा कदाचित स्वतः
किंवा कोणाकडून तरी कॉम्प्युटर ऑपरेटरकडून एखाद्या खाजगी किंवा एखाद्या कॅफेमध्ये DTP केलेली प्रत असते आणि मग अशा प्रतीमधून नकळतपणे या अशा चुका राहतात आणि त्या दुरुस्त करत असताना मुद्रित शोधकाला अशा खुणा या द्याव्या लागतात. हल्ली मराठी टायपिंग करणं हे अत्यंत कठीण आहे, वाटतं तितकं सोपं नाही. कारण आज यामध्ये अनेक विविध जरी फॉन्ट दिसत असले, काही सरकारी असले काही खाजगी असले, किंवा आज अनेक मराठी टायपिंगचे सोपे प्रकार आलेले आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी अशा चुका घडून येतात. आणि अशा चुका जर टाळायच्या असतील तर आपल्याला या ठिकाणी व्याकरणाचा शुद्धलेखनाचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक असं वाक्य असतं की त्यामध्ये स्वल्पविराम कसा राहतो बघा. ताजे हिरवे गवत असा जर शब्द असेल, ताजे हिरवे गवत. आता या ठिकाणी ही जी तिरकी रेष दिलेली आहे त्या तिरक्या रेषेमध्ये स्वल्पविराम देणं अत्यंत गरजेचं आहे. मग स्वल्पविरामचं चिन्ह मला वाटतं बहुतांश जणांना माहिती आहे. एक टिंब आणि असं एक रफारच्या प्रमाणे ही खूण अशी या स्वल्पविरामामध्ये दिलेली असते. याचं म्हणणं काय किंवा खूण काय, तर ताजे नंतर स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. म्हणून अशी छोटी छोटी जी विरामचिन्ह आहेत ह्या अशी नकळतपणे चुकून राहून गेलेले असतात, ती दुरुस्त होणं गरजेचं आहे. आणि अशा या चिन्हांमधूनच आपल्याला ह्या मुद्रित शोधनाच्या खुणा आपल्याला दुरुस्त करता येतील. आता आणखीन एक हे छोटंसं विरामचिन्ह, याला अल्पविराम असं म्हटलं जातं. हे अल्पविरामसुद्धा कधी कधी लेखकाच्या हातून कॉम्प्युटर ऑपरेटरच्या हातून या गोष्टी राहत असतात. आता उदाहरण द्यायचं असेल तर मुले 5 झालीत पण पहिल्या वर्गात. आता मुले 5 झालीत असं जर म्हटलं, उदाहरण लिहू आपण, मुले 5 झालीत. आता वाक्य पूर्ण नाही, पण आता इथं या ठिकाणी हा अल्पविराम येणं गरजेचं आहे, पण तो चुकून राहतो. मग त्यावेळेस अशी रेष येते, पण पुढचं जे काय असेल ते वाक्य. आता ह्या तिरक्या रेषा मारलेल्या असतात, त्या ठिकाणी त्रुटी राहिलेली असते, चूक राहिलेली असते. आणि या समासामध्ये हे अल्पविराम राहिलेचं खूण आहे, चिन्ह आहे. याचा अर्थ असा आहे की अल्पविराम या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे. चूक दुरुस्त केल्यानंतर या ठिकाणी असा अल्पविराम येईल. म्हणजे असे असंख्य विरामचिन्ह ही या ठिकाणी, म्हणजे अशा छोट्या छोट्या या त्रुटी, या चुका या कॉम्प्युटर DTP ऑपरेटरच्या हातून किंवा स्वलिखित लिहिलेलं असतं त्याच्या हातून सुद्धा या ठिकाणी येऊ शकतील. अपूर्ण विराम द्या अशाही 2 खुणा असतात. अर्थात ह्या विसर्गाचेही असतात. अपूर्ण म्हणजे अपूर्ण विराम द्या अशी खूण असते. उदाहरणार्थ लेखकाचं नाव, आपण जर असा शब्द दिला, लेखकाचे नाव, आणि पुढं लिहिलं वि.वा. शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर, तर या ठिकाणी अशी तिरकी रेष येईल. कारण या ठिकाणी हा जो काही विसर्गाप्रमाणेच असणारी ही जी काही खूण आहे, ही खूण या ठिकाणी द्यावी लागेल. म्हणजे याला अपूर्ण विराम असं म्हटलं जातं. आणि लेखकाचे नाव अपूर्ण विराम देऊन वि.वा. शिरवाडकर असा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. अशा ज्या खुणा आहेत त्या खुणा या ठिकाणी आपण पाहत आहोत. अशा असंख्य खुणा या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. जवळजवळ मराठीमध्ये असंख्य विरामचिन्ह आहेत. हे विरामचिन्हांचा वापर या प्रत्येक कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र अशा अनेक असंख्य साहित्य कृतीत किंवा ग्रंथात केलेला असतो. आता उद्गार चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे, अशी चिन्ह ही नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात त्या वाक्यानुसार. मग आता हे उद्गार चिन्ह आहे आणि उद्गार चिन्ह येत असताना आता या ठिकाणी एक वाक्य आहे, अरे रे केवढा मोठा साप, केवढा मोठा साप. नकळत माणूस अचानक त्याच्यासमोर साप दिसल्यानंतर तो बोलून जातो. हे जर वाक्य साहित्य कृतीत असेल आणि या ठिकाणी कुठलीच गोष्ट किंवा नकळतपणे चुकून राहिली असेल तर अशी मुद्रित शोधक तिरकी खूण करेल आणि सांगेल की या ठिकाणी हे उद्गार चिन्ह येणं गरजेचं आहे. म्हणजे हे समोर दिलेलं आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला उद्गार चिन्ह देऊन अरे रे केवढा मोठा साप असं एक वाक्य या ठिकाणी येऊ शकेल किंवा हे चिन्ह वापरून हे वाक्य दुरुस्त करता येईल. प्रश्नचिन्ह सुद्धा असंच आहे, तू कोठे गेला होतास.
असं जर वाक्य असेल संवादामध्ये आणि असंच जर लिहिलं असेल तर या ठिकाणी तिरकी रेष येईल. कारण का, यात प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस हे प्रश्नचिन्ह येणं गरजेचं आहे. म्हणून ही छोटी छोटी चिन्ह आहेत, पण नकळतपणे लेखकाकडून किंवा त्या DTP कॉम्प्युटर ऑपरेटरकडून नकळत अशी चिन्ह किंवा अशा खुणा या राहून जातात. त्या त्रुटी तशाच साहित्यकृतीत राहिल्या, ग्रंथात राहिल्या तर वाचकांवर त्याचा म्हणावा असा प्रभाव पडत नाही, वाचकांना ते खटकतं. म्हणून अशी जी छोटी छोटी चिन्ह आहेत ही चिन्ह देणं गरजेचं आहे. आणि अशा चिन्हांद्वारेच या ठिकाणी आपल्याला काय करता येईल तर या मुद्रित शोधनाच्या खुणा, त्याचे अर्थ हे तपासून पाहता येईल आणि त्या दुरुस्त करता येईल. आता हे एक चिन्ह आहे संयोग चिन्ह, याला संयोग चिन्ह असं म्हटलं जातं. आता हे कधी येतं, स्वल्पविरामासारखंच आहे. एखादं वाक्य, आता 4-5 रुपये असं जर आपण वाक्य केलं, 4-5 रुपये, एकापेक्षा अनेक वस्तू किंवा 2 या ठिकाणी संख्या आलेल्या आहेत, मग त्यावेळेस ही तिरकी खूण केली आहे म्हणजे या ठिकाणी संयोग चिन्ह देणं गरजेचं आहे. जर हे वाक्य दुरुस्त केलं तर हे संयोग चिन्ह या ठिकाणी येईल, 4-5 रुपये. अशी ही छोटी छोटी असंख्य चिन्ह मराठी भाषेत आहेत. ही छोटीशी आखूड रेषा असते, पण याच्यापेक्षा जास्त मोठी असते, त्याला अपसारण चिन्ह असं मराठीमध्ये म्हटलं जातं. हे अपसारण चिन्हसुद्धा या ठिकाणी अनेक वेळा या वाक्यांमधून राहिलेलं असतं. आता हे अपसारण चिन्हाची थोडीशी मोठी रेष असते. जे काय आपण आता संयोग चिन्ह पाहिलं त्याची आखूड रेष असते, पण त्याच्यापेक्षा जी लांब किंवा मोठी रेष आहे ती अपसारण चिन्हाची आहे. आता ती मुलगी जिने नृत्य केले होते, आता या ठिकाणी ती जी मुलगी, हे वाक्य बघा, ती जी मुलगी तिने नृत्य केले होते, तिने नृत्य केले होते वगैरे. इथं हे चिन्ह म्हणजे या ठिकाणी अपसारण चिन्ह येणार आहे. इथं तिरकी रेषा आहे का, तर या ठिकाणी त्रुटी राहिली आहे म्हणून. आणि मग या ठिकाणी आपल्याला अपसारण चिन्ह हे दिलं गेलं पाहिजे म्हणून. किंवा आणखी जर पुढं वाक्य केलं, ती जी मुलगी तिने नृत्य केले होते आणि आपल्या वाड्यात, आणि ती मुलगी आपल्या वाड्यातील आहे. म्हणजे अशी जी वाक्य साहित्यकृतीत येतात किंवा ग्रंथात येतात त्यावेळेस अशा वेगवेगळ्या खुणा या ठिकाणी किंवा चिन्ह ही राहिलेली असतात. आणि त्यामधूनच या ठिकाणी या मुद्रित शोधकाला अशा म्हणजे ज्या काही दोष आहेत ते दोष या ठिकाणी काढले पाहिजेत. आता वाक्य लिहित असताना कथा, कादंबरी, कविता या ठिकाणी एकेरी अवतरण कधी कधी येत नसतं. आणि हे एकेरी अवतरण येत असताना हे जे चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी दिलं आहे. हे यल आकार आणि हे जे एकेरी अवतरणाचं चिन्ह आहे, याला कदाचित अशी काय मी तर म्हणेन कथा कादंबरीमध्ये असंख्य वाक्य असतात, ते एकेरी अवतरणामध्ये या ठिकाणी घ्यावी लागतात. आता असं एक वाक्य या ठिकाणी, मूलध्वनींना वर्ण म्हणतात असं जर वाक्य असेल, मूलध्वनींना वर्ण म्हणतात असं जर या ठिकाणी वाक्य या साहित्यकृतीत असेल तर या वर्ण शब्दाला एकेरी अवतरण देणं गरजेचं आहे. ते जर नसेल दिलं तर अशी तिरकी रेष येईल आणि या ठिकाणी असं चिन्ह मुद्रित शोधक करेल, काय म्हणेल की या ठिकाणी एकेरी अवतरण द्या. आणि मग एकेरी अवतरण देऊन हे वाक्य दुरुस्त केल्यानंतर या ठिकाणी हे एकेरी अवतरण असं येईल की मूलध्वनींना वर्ण म्हणतात. जसं एकेरी अवतरण आहे तसंच दुहेरी अवतरण आहे. ज्यावेळेस एखादा शब्द वेगळा दाखवायचा असतो तेव्हा मराठीमध्ये एकेरी अवतरण येतं. ज्यावेळेस विशिष्ट अर्थ एखादा दाखवला जातो त्यावेळेससुद्धा या ठिकाणी एकेरी अवतरण हे या वाक्यामध्ये येत असतं. आता याप्रमाणेच दुहेरी अवतरणसुद्धा आहे. दुहेरी अवतरण शक्यतो संवादामध्ये येत असतं. जे काही संवाद कथा कादंबरीमध्ये असतात, जी पात्रं असतात त्या पात्राच्या तोंडी अनेक संवाद असतात, अशा संवादामधून हे दुहेरी अवतरण येत असतं. उदाहरण जर द्यायचं असेल, तो म्हणाला
मी गावाला जातो, असं जर वाक्य असेल आणि असंच जर लिहिलं असेल तर या ठिकाणी मुद्रित शोधक काय करेल, तिरकी रेष मारेल आणि सांगेल की हा जो संवाद आहे किंवा याचं जे म्हणणं आहे, हे म्हणणं जे आहे ते दुहेऱ्या उतरणामध्ये लिहा. इथं स्वल्पविरामसुद्धा येईल आणि ही तिरकी रेष जाऊन मग मी गावाला जातो, दुहेऱ्या उतरण पूर्ण होईल आणि पूर्ण विराम येईल. ज्यावेळेस वाक्याचं बोलणं पूर्ण होतं त्यावेळेस ते दुहेऱ्या उतरण पूर्ण होईल, तिथं दुहेऱ्या उतरण दिलं जातं आणि पूर्णविराम त्या ठिकाणी येतो. म्हणजे दुहेऱ्या उतरण शक्यतो जास्त दुहेऱ्या उतरण संवादामधून येतात. जे काही संवाद पात्राच्या तोंडी असतात असे संवाद या ठिकाणी या म्हणजे किंवा गुरुजी म्हणाले किंवा आणखी एखादी व्यक्ती म्हणाली किंवा कथेतलं पात्र एकमेकांशी संवाद करते बोलतंय त्यावेळेस ही विरामचिन्ह या ठिकाणी म्हणजे दुहेऱ्या उतरण हे येत असतं. आता पुढील काही जी चिन्ह आहेत या चिन्हांचा जो काही खुणा आहे, जो काही वापर आहे तो आपण आता पुढील तासाला आपण आणखी काही चिन्हांचा अभ्यास करणार आहोत. आणखी काही अशी असंख्य चिन्ह आहेत की ती चिन्ह या ठिकाणी मुद्रित शोधनाच्या खुणा म्हणून आणि त्याचे अर्थ म्हणून या ठिकाणी आपण पुढच्या तासाला पाहू. ठीक आहे, धन्यवाद.